नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, माझ्याकडे एका कस्टमरचं ब्लाऊज पीस आलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. या ब्लाऊज पीस पासून आपल्याला सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग छोटीशी रेडी करायची आहे, जिथे आपण 1-2 दिवस प्रवासासाठी जाऊ शकतो अशी. तर ती कशी स्टिच करायची आपण आज संपूर्ण डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कटिंग आणि स्टिचिंग. तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी. तर मैत्रिणींनो, कशी स्टिच करायची चला आपण बघूया. आपण 2-2 इंचावरती इथे मार्क केल्यानंतर याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. जसं आपण गळ्याला गोल शेप देतो ड्रेस वगैरे ब्लाऊज वगैरे शिवताना, तसा गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे आपण वरून कट करून घेतलेलं आहे 2-2 इंचावरती. आता आपल्याला हे खालून जो जॉईंट आहे आपला, हे बघा, हे सारखं लावून घ्यायचं आहे आणि हा खालचा जो जॉईंट आहे आपला, हा कट करून घ्यायचा आहे. बरोबर सेम कट करायचा आहे. वरून तुम्ही पिनअप करू शकता किंवा माझ्यासारखं तिथे पॅक पकडून खालून कट करून घेऊ शकता. हे आपले 2 भाग झालेले आहेत. तर एक भाग आपण साईडला ठेवणार आहोत आणि या भागावरती आपण वरतून 2.5 इंचावरती मार्क करणार आहोत. जिथून हा गोल गळा दिसतोय ना आपल्याला, तिथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चेन अटॅच करणार आहोत. करताना नेहमी आपल्याला ही जी चेन आपण घेतो ती थोडी एक्स्ट्रा घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आपण जेव्हा रनर टाकतो तेव्हा तो पुढचा भाग खराब होतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा 1 इंच तरी आपल्याला घ्यायची आहे. तर आता आपण याला चेन अटॅच करून घेऊया. चेन अटॅच केल्यानंतर आपल्याला बॅक साईडला हा जो भाग आहे असा दुमडून घ्यायचा आहे आणि याच्यावरती डाब स्टिच देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ही चेन अटॅच करून द्यायची आहे. सरळ पार्टवर सरळ चैनीच्या याच्यावर आपला बॅगेचा उलटा पार्ट ठेवायचा आहे. आता या साईडला सुद्धा आपण डाब स्टिच देऊन घेणार आहोत. इथे आपली चेन अटॅच झालेली आहे. तर याच्यामध्ये मी आधी रनर इन्सर्ट करून घेत आहे. आता इथे आपण अस्तराचाच एक पार्ट कट करून घेतलेला आहे, जो आपल्या या पॉकेटला बॅक साईडने अटॅच करायचा आहे. तर आपण एक या साईडचा, म्हणजे जिथे आपण चेन अटॅच केली त्याच्या थोडंसं वरती ठेवून माप घेऊन या साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि जॉईंट करताना वरतून थोडंसं दुमडायचं आहे आणि हा कपडा आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. पर्सच्या चेनमध्ये अटकतात.
आपल्या या एका पीसला आपण हा पॉकेट जोडून घेतलेला आहे, पॉकेट तयार केलेला आहे. आता हा पीस आपण साईडला ठेवूया आणि हा जो दुसरा पीस आहे जो आपण बाजूला ठेवलेला आहे याला आपण मधून पॉकेट अटॅच करणार आहोत. त्यासाठी मी अस्तरचाच एक कपडा कट करून घेतलेला आहे. तर याची रुंदी आणि उंची तुम्हाला सांगते. याची रुंदी आहे 8.5 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 7.5 इंच. असा या मापाचा म्हणजे असा मध्यभागी बसेल असा हा एक कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला आता आपण चेन अटॅच करणार आहोत. तर आधी आपण हे पॉकेटला चेन अटॅच करून तयार करून घेऊया, मग त्याच्यावरती जॉईन करूया. पॉकेट आपलं रेडी झालेलं आहे. आता पॉकेटचा आपण सेंटर काढून घेणार आहोत. सेंटर काढून घेतल्यानंतर आपण खालचा जो पार्ट आहे त्याचासुद्धा सेंटर काढून घेतलेला आहे आणि हे जे मी पॉकेट रेडी केलेलं आहे त्याला मी तिन्ही बाजूने पायपिंग केलेली आहे. खालच्या बाजूने मी पायपिंग केलेली नाही आहे कारण तिथून धागे निघत नाही आहेत आणि आपण आता डायरेक्ट पॉकेट त्याच्यावरती अटॅच करून घेणार आहोत. पॉकेट मी अटॅच करून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम कडेकडेने आपल्याला स्टिचिंग करायची आहे आणि वरतून आपण त्याला पायपिंग केल्यामुळे चैनीला आपले एकदम फिनिशिंगने जे पॉकेट आहे ते शिवून होणार आहे. तर स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या कोणत्याही वस्तूला फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. फिनिशिंग जर आली तुम्ही जे काही स्टिच करता त्याला छान फिनिशिंग असेल तर त्याचं तुम्हाला जे मोबदला मिळतो म्हणजे जे काही आपल्याला इन्कम होतं ते जास्त होतं. तर फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्यासाठी आपल्याला तिन्ही बाजूने आपण पायपिंग करून घेतलेली होती. तर तुम्ही काय काय स्टिच करता कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यासारखे तुम्हीसुद्धा बॅग स्टिच करून सेल करता का ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपलं पॉकेट बनवून रेडी आहे. बघू शकता किती छान फिनिशिंगने पॉकेट आपलं रेडी झालेलं आहे. आतमध्ये आणि खूप मोठ्या साईजचं आहे, एकदम छोटंसुद्धा नाही आहे. त्याच्यात आपलं भरपूर काही सामान वगैरे बसू शकतं असं ते पॉकेट आपण रेडी केलेलं आहे. तर यानंतर आपल्याला आपल्या जे बॅग आहे तिला हँडल अटॅच करून घ्यायचे आहेत. तर हँडल अटॅच करण्यासाठी मी जे हँडल रेडी केलेले आहेत त्याची उंची जी आहे ती 23 इंच घेतलेली आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती 1.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पोतडीचा जो पार्ट आहे तो 1 इंचाचा कट करायचा आहे आणि जो कपड्याचा पार्ट आहे तो 4 इंचाचा कट करायचा आहे. पोतडीचा पार्ट एक साईडला ठेवून त्याच्यावरती डबल फोल्ड करून कपडा ठेवून स्टिचिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ते बेल्ट तिथे अटॅच करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जो वरचं मेन कापड आहे, कापड म्हणजे जे आपलं वरचा जो मेन भाग आहे जिथे आपण चेन अटॅच करणार आहोत ते हे 2 कापड मी रेडी केलेले आहेत. त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. तर याची लांबी आणि उंची तुम्ही बघितलीच. आता त्याला आपण चेन अटॅच करून घेणार आहोत. चेन अटॅच करून घेण्यासाठी आपल्याला 2 इंच किंवा 1 इंच चेन एक्स्ट्राचं घ्यायची आहे. तुम्हाला मी नेहमी सांगते की 2 इंच किंवा 1.5 इंच चेन आपली एक्स्ट्रा हवी, म्हणजे जेव्हा आपण रनर इन्सर्ट करतो तेव्हा आपली जी पुढची चेन असते ती खराब होते आणि ती आपण तिथून कट करून टाकतो. जर तुम्ही नेमकी चेन घेतली तर मग ते होत नाही. तर आपले चेन अटॅच करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता रनर इन्सर्ट करून झालेला आहे. आता आपल्याला हा बॅगेचा जो पार्ट आहे तो त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे. तर जो आपला बेल्ट असतो तो व्यवस्थित बघायचा आहे, आतमध्ये शिलाईमध्ये येणार नाही असं. आणि त्याच्यावरती पार्ट आपला हा उलटा पार्ट ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची. जसं तो आकार आहे बॅगेचा वरचा आपण आधी कट केलेला तो करून घ्यायचा आहे. आणि रनर बघून घ्यायचे आहेत, एकाच साईडला ओपन होत आहेत की नाही हे बघून घ्यायचं आहे. हे बघा, जिथे एका साईडला रनर आपले उघडत असतील त्या साईडलाच तो पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेणार आहोत. जसा आकार आहे तसंच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि एकदम असं कडेकडेने शिलाई नका लावू जेणेकरून ती निघेल. थोडंसं अर्धा इंच आतमध्ये आपल्याला शिलाई लावायची आहे. हा जो पार्ट आपला स्टिच करून झाला आहे, आता याला आपल्याला इथून याच आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. हे पार्ट बघा कसे मी कट करत आहे, तसंच तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. हे कट करताना लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे खालचा पार्ट आपला कट नाही झाला पाहिजे. कट केल्यानंतर जो गोल भाग आहे तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहे, छोटे छोटे कट द्यायचे आहे.
म्हणजे तो भाग व्यवस्थित पलटला जातो आणि कोपरे पण व्यवस्थित त्याचे निघतात. तर छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे, पण काळजीपूर्वक करायचं आहे, जेणेकरून कापड खालचा कट नाही होणार असं. तर हे बघा, नॉचेस दिल्यानंतर हे जे बेल्ट आहे ते इझिली वर काढून घ्यायचे आहेत, इझिली निघतात ते. तर ते वर काढून छान कोपरे वगैरे काढून घ्यायचे आहेत. मी स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे, त्याच्याने मी ते कोपरे बाहेर काढून घेतलेले आहेत. तर तसेच तुम्ही पण काढून घ्यायचे आहे. कैची घ्यायची नाही, कैचीने कापड फाटू शकतो, त्यासाठी कैची घ्यायची नाही. आपला आता हा एक पार्ट जोडून झालेला आहे बघा. याला आपण दाब स्टिच पण दिलेली आहे आणि आता आपल्याला याला दुसरा पार्ट जोडायचा आहे. तर हा भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती हा उलट भाग ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे. जसं आपण तो पार्ट स्टिच केला तसंच याला पण आपल्याला स्टिच करून. आता आपले दोन्ही पार्ट जोडून रेडी झालेले आहेत. ते बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट जोडून रेडी झालेले आहेत. आता याला आपल्याला साईडचे पार्ट अटॅच करायचे आहेत. तर साईडचे पार्ट अटॅच करण्यासाठी रुंदी आपण इथून मोजणार आहोत. ही याची जी रुंदी आहे ती या भागाची मोजायची आहे. तर याची रुंदी जी आहे ती आहे 8 इंच आणि याची उंची मोजायची आहे. हे जे तिन्ही कोपरे आहेत ना, तिन्ही साईडचे, ते मोजायचे आहे. तर उंची याची आपण व्यवस्थित मोजून घेऊया. ची उंची आहे 28 इंच. त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि कपडा कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. तो आहे 28 इंच उंची आलेली, त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. रुंदीला 8 इंच आहे. तर हा पार्ट ओपन करायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला हा उलट पार्ट ठेवायचा आहे. उलट ठेवून आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे पूर्ण चारी बाजूने. या साईडने जॉईन झालं की परत त्या साईडने आपल्याला जॉईन करायचं. आपली बॅग शिवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली बॅग ही दिसत आहे. आतमधून पण खूप छान मोठा कप्पा आहे याला. हे बघा, आतमधून पण खूप छान स्पेस आहे. छान मध्ये एक चेन लावलेली आहे, आपण पॉकेट लावलेलं आहे, बाहेरून एक कप्पा बनवलेला आहे. अशी ही सुंदर ट्रॅव्हल बॅग आपली रेडी झालेली आहे. 1 दिवसाच्या प्रवासासाठी खूप छान ही बॅग आहे. तर तुम्ही नक्की शिवून बघा. आता मी याच्यामध्ये तुम्हाला कपडे भरून दाखवते. आपली ट्रॅव्हल बॅग बघा स्टिच करून झालेली आहे. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान अशी ही ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे. 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी खूप छान आहे. त्याला आपण बाहेरून कप्पा, आतून एक कप्पा आणि मेन हा इथे मोठा कप्पा रेडी केलेला आहे. तर बॉटम पण तिचा तुम्ही बघू शकता. बॉटम पण किती मोठा आहे, हे बघा, त्याचं बॉटम पण किती छान आहे. तर खूप छान ही ट्रॅव्हल बॅग दिसते आहे. याच्यामध्ये अजून भरपूर कपडे बसतील. मी थोडेसेच तुम्हाला याच्यामध्ये कपडे ठेवून दाखवले आहे आकार व्यवस्थित दिसण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.